तेच वास्तव आणि सत्य आहे। सूत्रांची माहिती, हा बोलला तो बोलला, ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा, चहा पिताना गप्पा मारताना, त्याच्यात काही तथ्य नाही। त्याच्यामुळे मन मोकळेपणे तुमच्या मनात जे असतील ते प्रश्न, त्याचं वास्तव, आणि त्याचबरोबर इथे यायच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माननीय संजय राऊत साहेब या आणि बंटी पाटील दादा या तिघांशीही मी सविस्तर बोललेले आहे। कारण का त्यांनाही काही समज गैरसमज काय होतं, कोण नागपूरला आहे, कोण आणि कुठे आहे, मग तो बूम घेऊन जातो, त्याला बिचारायला हेड ऑफिसनी काहीतरी सांगितलेलं असतं, मग त्या हेड ऑफिसनी सांगितलेलं तो बिचारा पुढे विचारतो। त्याच्यामुळे हा एक थोडंसं मिसकम्युनिकेशन झालंय असं मला जाणवलं। म्हणून मी आपल्याला विनंती केली की तुमचे जे काही प्रश्न आहेत आणि पक्षाची काही ठोस भूमिका आहे ही पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब, माननीय जयंतराव, माननीय शशिकांत शिंदे साहेब या सगळ्यांची चर्चा करून सगळ्या खासदारांना आणि आमदारांना माहिती देऊन मी तुमच्या समोर आज इथे बसलेली आहे। एकतर बिल आलेलं नाही आमच्याकडे नवीन, त्याच्यामुळे नवीन बिल आल्याशिवाय बिल बद्दल मी कशी बोलणार। त्याच्यामुळे बिल काय येईल हे बिल आल्यावर 24 तासात त्याचा अभ्यास करून आमचा काय स्टँड आहे हे मी सांगू शकतो। पण थोडंसं तुम्हाला इतिहासात नेते। इतिहास या बिलाचा असा आहे की जेव्हा एकतर महिला आरक्षणाचं बिल हे एकमताने भारताच्या संसदेत पास झालेलं आहे, हे वास्तव आहे या देशात। त्यामुळे महिला आरक्षणाचं बिल यूनैनिमसली पास हो चुका है इस देश में, हम सब ने पास किया है, एक मत से पास किया है, ही एक भूमिका झाली। त्याच्यामुळे हे वास्तव आहे। त्याच्यानंतर माननीय किरण रिजिजू यांनी अरविंद सावंतजी शिवसेना, असद ओवैसी भाई, असद भाईंना, मला आणि अरविंद सावंतांना, आम्हाला तिघांना त्यांनी बोलवलं दिल्लीत। त्या मीटिंगमध्ये या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाही होते। त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं ब्रीफिंग किरण रिजिजूंनी केलं दिल्लीमध्ये की आमचं सपाशी, काँग्रेसशी, DMKशी सगळ्यांचं वेगळं वेगळं बोलणं झालंय। आम्ही तुम्हाला तिघांना एकत्र बोलवलेलं आहे आणि आमची भावना आणि भूमिका अशी आहे की एक प्रस्ताव आमच्या मनात आहे की अनेक डिलिमिटेशन बद्दल वेगळी वेगळी मतं आहेत आणि साऊथच्या दक्षिणेतल्या राज्यांना असं वाटतंय की जर पॉप्युलेशन लोकसंख्येच्या वर जर आधारित डिलिमिटेशन झालं तर साऊथवर म्हणजे दक्षिण राज्यांवर अन्याय होईल। त्याच्यामुळे डिलिमिटेशनला सगळ्यांचा विरोध आहे, सगळ्यांना समान न्याय मिळावा हे पूर्णपणे रास्त आणि आम्हाला सगळ्यांनाच मान्य। मग आता डिलिमिटेशनचा फॉर्म्युला काही बदलता येईल का, तर अमित भाई शाह आणि किरण रिजिजूंनी असा एक प्रस्ताव आमच्या समोर ठेवला की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील। याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला की समजा 48 सीट महाराष्ट्रात आहे, 48 चं 50% किती होतं, 24, म्हणजे 48 प्लस 24 म्हणजे 72, म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील। आणखीन एक उदाहरण देते समजून सांगायला सोपं करण्यासाठी सगळ्यांना, ही उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात, त्याचा 50% म्हणजे 40, म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार जातील। सोपं झालं, क्लिअर, नो कन्फ्युजन। आता समजा आपण महाराष्ट्र केंद्रबिंदू ठेवूया, कारण का आपण महाराष्ट्रात बसलोय, मुंबईत बसलो। 72 खासदारांमध्ये पहिलं SC ST ला आरक्षण द्यायचं, त्याच्यात 3 सीट जातात, हिशोबाप्रमाणे 3 सीट गेल्या 72 मधल्या, 69 राहिल्या। 69 मधल्या 33% आरक्षण जाणार, त्या महिला जाणार, राहिल्या 48 ज्या ओपनला राहतात। एनी कन्फ्युजन, एनी क्वेश्चन्स, मगच पुढच्या टप्प्यात जातो। तर
हा 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः, असं दोघेची आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं. आम्ही इंडिया अलायन्स मध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी स्वतः त्या इंडिया अलायन्सच्या मीटिंग मध्ये गेले. हा प्रस्ताव अमित शहानी आम्हाला बोला. आमचं ऑब्जेक्शन होतं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवा. तुम्ही सपाला, तृणमूलला, काँग्रेसला असं वेगळं वेगळं बोलू नका. जे करायचंय जर चांगला